या बातमीचे प्रायोजक आहे ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर। सोलापूर शहरात लोकसभेसाठी प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांचा थेट आमनासामना झाला होता। आता काउंटिंगला काही वेळातच सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत जुळले आहेत करमाळाहून थेट आलेले काही कार्यकर्ते। जाणून घेऊया माळशिरसीतून, जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत, काय आहे, उत्साह किती आहे। आज आम्ही माळशिरस तालुक्यातून साधारणपणे 20 ते 25 जण आलेलो आहोत। पुढे कालच आलेलो आहोत आणि उद्या म्हणजे आज दुपारच्या पुढे साधारण 5,000 लोक माळशिरस तालुक्यातून रामभाऊ सातपुते साहेब, आमदार साहेब, आमच्या माळशिरस तालुक्याचे आमदार, यांचा गुलाल घेण्यासाठी येत आहेत। आणि निश्चितच विश्वास आहे सगळ्यांना की भाऊचं काम, भाऊचा सगळा विश्वास ठेवून लोकांना वाटतं की भाऊचा विजय हा 100% होईल। आणि बरीच लोक अजून येत आहेत, आलेत आणि सगळ्यांना विश्वास आहे की साधारणपणे 50,000 ते लाख मताच्या आसपास भाऊंचा विजय होईल। सोलापुरात रामभाऊ बद्दल अशी चर्चा पसरवली होती की बाहेरचे उमेदवार आहेत, तर यामुळे फटका बसेल असं मला वाटेल का? ऍक्च्युली सोलापूर मध्ये विरोधी उमेदवार जो आहे त्याने उठवलेलं की बाहेरचा उमेदवार आहे, आयात उमेदवार आहे, पण असं काय नाही। माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यातच येतो आणि तिथले आमदार आहेत रामभाऊ सातपुते, कार्य सम्राट आहेत। शेवटी कसं असतं, ज्याचं कार्य मोठं असतं त्याच्यावर टीका पण तेवढ्या प्रमाणात केल्या जातात। त्याच्यामुळं काही विषय नाही, बाहेरचे नाहीत। माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातच येतो आणि माळशिरस तालुक्यातले ते आमदार आहेत। आमदार असून ते इथं लोकप्रतिनिधित्व इथलं सोलापूर जिल्ह्याचं एकदम, आणि इथं 5 वर्षात IT पार्क वगैरे कंपन्यांसारखे भरपूर उद्योग इथे येणार आहेत। रामभाऊ सातपुते हे आमचे कमीत कमी 40 ते 50,000 मताने आज निवडून येणार आहेत। आम्हाला ही खात्री आहे विजयाचा गुलाल आम्ही निश्चितपणाने नक्कीच घेऊ। समोर तगडा उमेदवार आहे प्रणिती शिंदे। रामभाऊ सातपुते भाऊ यांचं काम आमचं 1 नंबर आहे। 70 ते 80,000 लीडनं भाऊ विजय होते। आम्ही गुलाल घेण्यासाठीच आलोय सोलापूरला माळशिरसवरून। जरा प्रणिती शिंदेचा विचार केला आणि रामभाऊंचा विचार केला तर नागरिकांमध्ये अशी क्रेज होती की रामभाऊ हे आपल्या मराठा आरक्षणाबद्दल किंवा जे इथली परिस्थिती होती त्याला यश गाठण्यासाठी कमी पडलं होतं। रामभाऊंची सोलापूर शहरामध्ये चर्चा होती, ते कुठे ना कुठे त्यांना ठपका बसेल का? बघायला गेलं तर आता समोरचा उमेदवार बघितलं तर मुख्यमंत्र्यांची मुलगी, माजी मुख्यमंत्री, आणि रामभाऊ सातपुते साहेब म्हणजे एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, तो आता खासदारकीपर्यंतचा प्रवास त्यांचा। बघायला गेलं तर खूप मोठा संघर्ष आहे आणि संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व म्हणजे भाऊ आहे। भाऊकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि भाऊ नक्कीच विजय होतील एवढंच बोलतो। एक्झिट पोल मध्ये सध्या चित्र असं दिसत आहे की ताई लीडवर दिसत आहे। एक्झिट पोल TV9 जो काढलेला आहे त्यात ताई दिसतात लीडवर, त्याचं काय नाही, पण पुढारीला पण व्यवस्थित दाखवलेला आहे, जे काय खरं आहे ते दाखवलेलं आहे। त्यात भाऊ लीडला दाखवलेत, तुम्ही त्याची सत्यता तपासू शकता। असं काय नाही, 3 चॅनलवर भाऊ पण लीडला आहेत, प्रणिती ताई पण लीडला आहेत, पण भाऊ पण तेवढ्याच पद्धतीने लीडला आहेत। कसा असणार आहे जल्लोष हा 100% होणार आहे आणि आम्ही गुलाल घेऊनच माघारी परतणार आहोत। 100% सगळी तयारी झालेली आहे, फक्त घोषणेची देरी आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय। एकदा का घोषणा झाली की कार्यकर्त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि विजय हा नक्कीच आहे। कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे। रामभाऊ हे 50 ते 60,000 मतांनी निवडून येईल असा उत्साह, असा निश्चय इथल्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आता सध्या काउंटिंग सुरू होणार आहे। काउंटिंगच्या याच्यामध्ये कोण लीड घेणार, भाजपचे कार्यकर्ते उधळणार का की काँग्रेसचे कार्यकर्ते उधळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। पाहत राहा लोकप्रतिनिधी चॅनल सोलापूर। कॅमेरामॅन अब्दुल शेख, मी अर्जुन चव्हाण। शिखा, कमवा आणि स्वावलंबी व्हा। ICSD इंडियन सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही मान्यताप्राप्त व्यावसायिक कोर्सेस ऑफर करतोय, जे तुम्हाला विविध क्षेत्रामध्ये स्थानिक आणि परदेशात नोकरी व व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी देत आहोत। पॅरामेडिकल कोर्सेस जसे DMLT, एक्स-रे, MRI, CT स्कॅन, OT, नर्सिंग आणि BO, याचबरोबर डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट कोर्स, प्राथमिक आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन कोर्स, कर्नाटकातील डी फार्मसी कॉलेज करिता ऍडमिशन अँड गार्डन सेंटर, यासोबतच विविध शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध। आम्हाला निवडा, कारण 100% नोकरीची संधी, सवलतीचे शुल्क,
अनुभवी प्रशिक्षकांद्वारे प्रात्यक्षिकांसाठी प्रयोगशाळेची व्यवस्था. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता लष्कर ममता रेडीमेड जवळ सोलापूर. संपर्क क्रमांक 9405 66 55 98 आणि 76 66 22 39 92.